सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रमेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। काल आपण या गोष्टीचा विचार केला होता की हा सत्वगुण अंगी आला असता तो गुण अंगी असताना, कारण आपण असा विचार केला होता की हे जे जीवन आहे ना, तर जीवन म्हणजे काय आहे? जीवन म्हणजे काय आहे? तर जीवन ह्याचा अर्थ जीवन आणि मृत्यू, पुन्हा जीवन आणि पुन्हा मृत्यू, याला म्हणतात जीवन. कंटिन्युअस आहे. कंटिन्युइटी आहे त्याला. त्याच्यामुळे ज्यावेळी हा सत्वगुण आला, आता इथे विषय काय चालू झालाय की हे गुण अंगी असताना, या गुणांचं आपल्यावर वर्चस्व असताना, विशिष्ट गुणाचं वर्चस्व असताना आपल्याला जर मृत्यू आला तर असा विषय. त्याचं कारण हा विषय मुद्दाम गहन केलाय आणि अतिशय दुःखी कष्टी असा विषय मांडलाय असं नाही आहे. काय सांगितलंय की हे चालू जीवन आणि देह गेल्यानंतरचं जीवन आणि पुन्हा देह मिळाल्यानंतरचं जीवन, पुन्हा तो देह गेल्यानंतरचं जीवन, हे सगळं कंटिन्यू आहे. ते फक्त आपल्याला तुटल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी जे आत्ता कमावलेलं आहे, काय कमावलेलं आहे तर दैवी संपत्ती गुणांची किंवा सत्वगुण, आणि हे सगळं माझ्यावर प्रभाव असताना जर हा देह सोडला तर काय होतं? साधी गोष्ट आहे. मग असं होतं की दुसरं असं मटेरियल की सत्वगुणयुक्त
सत्वगुणामध्ये जी जी लक्षणं आहेत, ज्ञान, बुद्धीची सूक्ष्मता, त्याच्यानंतर म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, शांती, सुख शांती, आनंद, हेच वैभव, असं ज्या ठिकाणी अशा ज्या ठिकाणी वासना आहेत ते सगळं मटेरियल देह म्हणून दिलं जातं आणि तिथे बीज रोवलं जातं. बाकीच्या गुणांचं हेच आहे. रजोगुण अंगी असताना जर मृत्यू आला तर काय, तर असं की म्हणजे खूप आपल्याला मोह होतो ना, खूप मोह होतो, खूप वासना निर्माण होतात, खूप कर्म करावीशी वाटतात, मनात गोंधळ असतो, लालसा असते. तर अशा ठिकाणी मृत्यूनंतर असाच देह प्राप्त होतो आणि तो तसा प्राप्त झाल्यामुळे आपल्याला त्रास नाही का होत. आणि तमोगुणाचं तर काही विचारूच नका, की इथं काही चर्चाही करण्यात अर्थ नाही. पण आपल्याला एक गोष्ट कळली की हा परमात्मा अनंत मैलांच्या प्रवासाला निघालेला आहे. त्यामुळे आपल्याला दिसतं तितकं जीवन नाही आहे लिमिटेड, किंवा काय करायचं आहे 100 वर्षात दाखवलं यश की झालं काम आमचं, असं नाही आहे. काहीतरी म्हणजे आपण भविष्यासाठी अतिशय काळजीने जे धन मिळवून ठेवतो ते व्यवहाराच्या दृष्टीने बरोबरच आहे म्हणजे, परंतु, आणि त्यात काही म्हणणं नाही माझं, परंतु त्याचप्रमाणे त्याहून महत्त्वाचं म्हणजे पुढचे जे काही जन्म आहेत, पुढचा जन्म जो आहे, म्हणजे हा देह सोडताना ते तसेच राहतात बरं का गुण. आणि म्हणूनच शेवटचा विचार आपला सात्विक, समाधानी, गोड, परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला अभ्यास पाहिजे ना, ते बरोबर त्यावेळेस आठवायला. कारण त्यावेळेस आपल्याकडे जास्त वेळ नसतो. एरवी आपण 4-4 वर्ष घेतो एखादा निर्णय घ्यायला, तसा वेळ नसतो त्यावेळेस. ही तयारी आपण करून ठेवली पाहिजे. आणि इथे एक प्रिन्सिपल क्लिअर होतं की जीवन मृत्यू, जीवन मृत्यू, कंटिन्युइटी आहे ही. आणि आपल्याला जिवंतपणी माणसाला बुद्धी दिलेली आहे, कमवायचं असतं सगळं. पैसे नाही, पैसे तर आहेच, पण सगळ्या गोष्टी या बुद्धीच्या साह्याने कमवायच्या असतात. शांत मन ठेवून अनेक गोष्टी कमवायच्या, म्हणजे पुढच्या जन्माची तयारी होते. कारण हेच सगळीकडे तुम्हाला देह असो देह नसो तर कंटिन्यू होत राहतं, तर तसंच कंटिन्यू होत राहतं. हा भाग होता इथे आत्ता. आणि जर असं आपण ठरवलं तर थोडक्यात हे काय सांगतं, सगळ्यात उच्च स्तर विकासाचा म्हणजे स्वर्गीय स्तर, हे मानव वेगळे असतात.
शांत असतात, संत सज्जन असतात, असं आहे. आणि म्हणजे इतरांपेक्षा अतिशय उच्च पातळीवर उदात्त विचार असतात त्यांचे. त्यांना सगळीकडे परमेश्वरच दिसतो. आणि विकासाची ही जरा उच्च पातळी आहे. मध्यम पातळी म्हणाल तर त्याच्यात थोडासा रजोगुण मिक्स असल्यामुळे तिथे कर्मांचं म्हणजे कर्तव्य कर्म ही जास्त केली जातात आणि सर्वसामान्य मानव हे ती कर्तव्य कर्म करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याबद्दल तम बोलायचंच नाही आहे. तमोगुण म्हणजे अधोगतीलाच ही माणसं गेलेली असतात. आणि एक लक्षात ठेवायचं की हे सगळं सायलेंटली पुढे नेणार आहे. ॲटोमॅटिक जे जे तुम्ही म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याला दुखावलं ॲटोमॅटिक ते पुढे जाणार आहे. त्याचे परिणाम पुढे काय होतील माहिती नाही आहे, पण ते मटेरियल आलं ना तुमच्याकडे. दुसऱ्याचं मन दुखावणं अतिशय वाईट असतं. त्याचे परिणाम तुमच्याकडे राहतील. कायमचे ते तुमच्या पिशवीतच राहतील. सगळं तुमचं मटेरियल तुम्हालाच पुढे जाऊ दिलं नाही जात. आता पुढच्या श्लोकात सांगतात. काय सांगतात? की आपल्याला आजूबाजूच्या जगताचं अतिशय विशिष्ट पद्धतीने ज्ञान असायला हवं. की काय गोष्टी कशासाठी आहेत आणि काय गोष्टी आपल्यामध्ये मोह निर्माण करणार आहेत याचं ज्ञान आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने असायला हवं. त्याचं कारण आता ते मुक्तीच्या मार्गाचं वर्णन करतायत. आणि म्हणून बाह्य जगतामध्ये वावरताना आपल्याला सगळ्यांना बाह्य जगतात वावरावंच लागतं ना. आणि काय वाईट काहीच नाही आहे. आपली कर्म करण्यासाठी आपण बाहेर जातो. उदाहरणार्थ आता माझी भाजी संपली, मग भाजी आणण्यासाठी मी बाहेर पडते, भाजी आणते. गैर काही आहे का? तशी माझी कर्तव्य कर्म आहेत जीवनातली, ती करण्यासाठी मी या मोहाच्या दुनियेत बाहेर पडावं लागतं मला. बाहेर जरी पडलं, आता समजा तुम्ही कुठे गेलात आणि तुम्हाला बाहेरच्या खाण्याचा त्रास होतो. बाहेर पडलात ना तिथे की दोन्ही बाजूला अशी चमचमीत हॉटेल्सची लाईनच्या लाईन आहे. तुमची परीक्षा असते ही की तुम्ही काय ठरवलंय, कशा पद्धतीने खायचंय, खाण्याची कशी व्यवस्था करायची आहे. का नको खाऊन टाकू आता पटकन यातलंच काहीतरी. खूप छान छान आहे इथे वेगवेगळं. सर्वसामान्य माणूस हा जीवनामध्ये असाच मोहमायात अडकलेला आहे. पण विषासारखं आहे हे विष.
एका मोहात जाणं म्हणजे 10 कर्म निर्माण करणं. कर्म करण्याच्या आधी 10 वासना निर्माण करणं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे खूप छान आहे, ते खूप छान आहे. आणि मग ते पुन्हा पुन्हा आठवत राहणं की खूप छान काय काय खूप छान आहे, मग मला ते पाहिजे, आता मी पुन्हा बाहेर पडीन. म्हणजे दुसरं काही सुचत नाही आणि बिनाकामाच्या गप्पा. असं असतं हे. त्याच्यामुळे मोहात पडायचं आहे का? मग हा प्रभाव कशामुळे पडतो? आपल्यावर मायेचा प्रभाव न पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अभ्यासच केला पाहिजे ना. भगवंतांनी आपल्याला कर्ममार्ग सांगितलाय, आपली कर्तव्य कर्म कशी कशी करायची आहेत ते केलंच पाहिजे. म्हणजे त्याच्यात आपण अडकून राहतो, मोहाला वेळ राहत नाही. त्यानंतर भगवंताची भक्ती केली पाहिजे, त्याच्यात अडकून राहतो, मोहाला वेळ राहत नाही. त्याच्यानंतर अजून काहीतरी केलं पाहिजे, आवश्यक जीवनास आवश्यक आणि आत्मप्राप्तीचा शोध घेण्यासाठी अर्धा तास तरी काढला पाहिजे. एवढं सगळं करून मला वेळ आहे का? माझी कर्तव्य कर्मच किती आहेत. त्यामुळे मोहमायेत जाण्याचा प्रश्न संभवत नाही. म्हणजे एक त्यातला उपाय काय की स्वतःला अडकवून घेणे, मोकळं न सोडणं. दुसरं ते आता लहान मुलासारखं झालं, दारं खिडक्या लावायची, सारखं मुलांबरोबर खेळायला जाऊ नको, अभ्यास कर. पण हे जास्त दिवस चालणार नाही. मग त्या मनाला भगवद्गीतेचं ज्ञान द्यायचं, भगवद्गीतेची प्रिन्सिपल्स सांगायची आणि एकतर आपला अभ्यास पण पाहिजे, मनन पाहिजे. रोज जे ऐकलं त्याचं मनन, किंवा काही 4 ओळी वाचा रोज. जास्त नका वाचू, 4 ओळी वाचा कुठल्या तरी, त्याचं मनन काहीतरी केलं पाहिजे. तेच आपल्याला वाचवेल मोहात न जाण्यासाठी, मोहात न पडण्यासाठी. पुढे बाकी आपण तमोगुणाचा अजिबातच विचार करणार नाही आहोत. आणि म्हणून सगळ्यातून मुक्त कसं राहायचं अभ्यास करून, आधी विषयातून आपण मुक्त होऊ दे, मग ते बरं ब्रह्म कसं जाणायचं ते नंतरची गोष्ट आहे. पण विषयातून मुक्त होणं आणि त्यात सुद्धा प्रकार आहेत. आपल्याला शिकवलंय, अरे 1 मिनिटापूर्वी झालेलं भूतकाळ असतो आणि तो विसरा. त्याच्याशी आपला काही संबंध नाही, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. त्याच्यामुळे मुक्तीच्या मार्गाचं आता भगवंतांना वर्णन करायचंय. मुक्तीच्या मार्गाचं ते वर्णन करतायत म्हणजे त्यांना अतिशय इच्छा झाली आहे आपल्या भक्तांनी मुक्तीच्या मार्गावर आता वाटचाल करावी. पुष्कळ झालं, सांगितलं ना सगळं गुणांचं महत्त्व. आता जे स्वतःमध्ये सत्वगुणाचा प्रभाव असणार आहेत, सत्वगुणाच्या प्रभावाखाली असणार आहेत, तेच चैतन्याकडे जाऊ शकतात, मोक्षाकडे जाऊ शकतात. आणि म्हणून भगवंतांनी सांगून टाकलंय की मुक्तीच्या जर मार्गाचं वर्णन करायचं असेल तर
आजूबाजूचं जे जगत आहे ना त्याचा अतिशय योग्य अभ्यास झाला पाहिजे. अरे कोणी काही बोललं, आला राग, कोणी काही बोललं, वाईट वाटलं, कोणी काही बोललं, लक्षातनंच जात नाही, होतोय त्रास. नाही नाही नाही, असं नाही आहे. आपल्याला बोललेलंच नसतं, चालू आहे दुनियेत काहीतरी, दुनियेत काहीतरी चालू आहे. आपण स्वतःला लावूनच घ्यायचं नाही. सगळीकडे चालू आहे, आपण मध्ये आलो म्हणून ते आपल्याकडे अट्रॅक्ट झालं. आणि म्हणून आता मोक्षाचं विशदीकरण करतायत. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. गुणांशिवाय या शरीरात कोणीही करता नाहीये असं जेव्हा द्रष्टा बघतो. बघा, गुणांशिवाय फक्त गुण आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, ती एक बस होती, स्टॉपवरच तिकीटं काढली जायची, कंडक्टरच नाही, विदाऊट कंडक्टर बस. तसं देहामध्ये फक्त गुण आहेत अवेलेबल, सत्वगुण. बस, या देहामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आहे. आणि तो सत्वगुण आहे, पण बाकी कोणी नाही. असं जेव्हा हा चैतन्य बघतो, न अन्य गुणेभ्यः कर्तारं, दुसरं कुणीही करता नाही आहे तिथे, केवळ गुण हाच करताय. तेव्हा आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती येते. अतिशय सोप्या भाषेत भगवंतांनी सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ काय? माझा अहंभाव नाही आहे तिथे, मी देह आहे असं मला वाटत नाही आहे. पूर्ण देहाचं भान गेलं आहे, पूर्ण माझ्या मनाचं भान गेलं आहे, आणि बुद्धी पलीकडे मी पोहोचलेलो आहे. त्यावेळी त्या देहामध्ये, कारण त्या देहाला गुण बांधलेलेच असतात, ते कुठेही जात नाहीत त्याला सोडून. पण सत्व गुण असल्यामुळे त्याचा फायदा एवढाच, सुखशांती, आनंद, ज्ञान, सूक्ष्मता बुद्धीची, हे सगळं असतंच आपल्यामध्ये. हा फायदा, आणि याची म्हणजे हे सगळं फील्डच तयार होतं चैतन्याचा शोध लागण्यासाठी. याचा अर्थ परत काय दिलं आहे, काय म्हणतात आपले चिन्मयानंदजी, काय म्हणतात की ज्यावेळी चैतन्य, तो परमात्मा, हे पाहतो की या देहामध्ये फक्त गुणांचं अस्तित्व आहे, म्हणजे सत्वगुणाचं अस्तित्व आहे, त्यावेळी तिथे पूर्णपणे चैतन्याचा केवळ अनुभव असतो. अनुभव घेणारा नसतो, अनुभवी नसतो, केवळ अनुभव, केवळ अनुभव. म्हणजे परमेश्वराशी एकरूप होऊन गेल्यानंतर आपण देहाचं भान विसरून जातो.
पूर्णपणे विसरतो देहाचं भान. हे इतकं अगदी मार्मिक शब्दात मांडलेलं आहे भगवंतांनी. आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मनाचं जे हे सगळं आपल्याला कुठे मिळतं पाहायला, सुखशांती आनंद, सत्वगुणाचे हे गुण हे मनामध्ये प्रतिबिंबित होतात. मन हे मटेरियल प्रतिबिंबित करण्याचं, तर ते अतिशय शुद्ध, स्वच्छ, पवित्र, निरामय असं असलं पाहिजे. ते तरच त्याच्यामध्ये चैतन्य प्रतिबिंबित होऊ शकतं. आपल्याला देहाचं भान राहत नाही. जेवढं आपण मनाने शुद्ध होऊ ना, आपल्याला देहाचं भान राहत नाही. देहाचं भान राहत नाही म्हणजे काय? म्हणजे घाबरण्याचा विषय आहे का? तसं नाही. म्हणजे काय माहिती का, आपण मंदिरात जातो ना, गदगदून येतं बघा, गदगदून येतं, राहवत नाही आता अगदी. परमेश्वर भेटल्याचा आनंद होतो. म्हणजे काय होतं, आपण ईश्वराशी एकरूप नाही का होत. त्या क्षणी आपण सगळं विसरतो. मी देह आहे हे विसरतो. मी आणखीन काहीतरी पॉश कुणीतरी आहे आणि मी असा काय वागतोय चार चौघात, हे सगळं विसरतो. याला म्हणायचं देहाचं भान राहत नाही. देहाचं भान राहत नाही म्हणजे चार चौघात आपण मॅनर्स ठेवून वगैरे, आणि मग ते अगदी लांबून लांबून भक्ती करतो. तसं नाही आहे हे. एवढंच, बाकी काही नाही. भगवंतांचं म्हणणं आहे शेवटी, की मनापेक्षा जे अधिक उच्च आहे ते तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये जाणवाल, जाणून घ्याल, तेव्हा तुम्ही या स्थितीला पोहोचू शकता. तेव्हा तुम्ही माझ्या प्रत येऊ शकता. गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखै विमुक्तो मृतमश्नुते. गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखः विमुक्तो मृतमश्नुते. काय झालंय? या 3 गुणांच्या पलीकडे काही जाऊन आपण जर विचार केला तर या देहात काय काय आहे? जन्म, मृत्यू, वार्धक्य, दुःख, आणि मग तो देहच आपला जर अभ्यास असेल तर तोच देह सत्वगुणाच्या प्रभावाखाली
अमृतत्व प्राप्त करून देऊ शकतो. देह हे एकच माध्यम आहे की सर्वसामान्य माणसाप्रमाणे जन्म मृत्यू जरा व्याधी अशा पद्धतीने जायचं आहे का असामान्य माणसाप्रमाणे उच्च उदात्त माणसाप्रमाणे अमृतत्व प्राप्त करायला जायचं आहे. ते आपण ठरवायचं. एक गोष्ट आहे, कुठं उभं राहायचं ते आपण ठरवायचं. शेगडी पेटलेली आहे, शेगडीजवळ उभं राहायचं असेल तर त्याची उष्णता, त्याचा ताप, शरीराला पोळणं, चेहरा लाल होणं हे सगळं सहन करायचं. पण हे आपण टाळू शकतो. माणसाला स्वतंत्रता दिली आहे जन्माबरोबर. त्यामुळे हे करायचं आहे का ते करायचं आहे हे आपल्या प्रथमतः पूर्वसंचितावर, नंतर आपल्या अभ्यासावर ठरतं. आपण जर सतत अभ्यास करत राहिलो तर आता अनेक गोष्टी, म्हणजे आपल्याला किती गोष्टी कळून जातील की छोट्या मोठ्या गोष्टींना या जगात काही महत्त्वच नाही आहे. आपण मनातनं खूप देत होतो आणि किती अडकवून घेतलं होतं आपण. अभ्यास पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून म्हटलं, जर शेगडीजवळ उभं राहाल तर त्याचं सगळं ते गरमी वगैरे सहन करावं लागेल, पोळणं. पण जर थंड जागी उभे राहाल तर तुम्हाला शांतीचं वारं मिळेल, सुख मिळेल. आपण ठरवायचं आहे कोणता मार्ग आचरायचा आहे. प्रकाशित नेमकं कशाला करायचं हे आपण ठरवायचं. जन्ममृत्यू जरा व्याधीला प्रकाशित करायचं का चैतन्याचा अभ्यास करून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, अमृत प्राप्त करायचं. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का, की हे सगळं जे आहे ना हे कंटिन्यू होत राहतं. म्हणजे आत्ता जे आपण मिळवतो, सत्वगुण मिळवलं समजा, तर तेच कंटिन्यू होतं. क्लिअर केलंय आज भगवंतांनी. देह असताना, देह नसताना पुन्हा देह त्याचप्रमाणे प्राप्त होतो आणि पुन्हा देह नसताना. बाकीचं मधलं जे आहे ना ते आपण जिवंत असतानाचा काळ, ते सगळं आपल्या हातात आहे. काय करायचं भगवंत मार्गदर्शन करतात. आपल्याला जर करायचं असेल, ही गीता पुन्हा पुन्हा अभ्यासली जायची असेल तर दररोज एक श्लोक
त्याचा खाली अर्थ असतो 2-3 ओळींचा. त्याचं मनन कधीही, किती 5-10 मिनटं झोपता झोपता या शब्दात काय म्हणायचं भगवंतांना, बस बाकीचं सगळं करत होतो, आता बुद्धी थोडीशी इकडे चालू लागली, म्हणजे तिचा वेळ आता इकडे जायला लागलाय. 5 ते 10 मिनटं आयुष्यातला फार महत्त्वाचं आहे. आता अर्जुन काय विचारतो माहिती का, की आता हे झालं सगळं भगवंत, 3 गुणांचं झालं, त्यातला रजोगुण तर वाईट आहेच, परंतु हा तमोगुण आहे ना, याचा तर आपण विचारच नाही करू शकत. पण आता मला एक सांगा ना, सुरू झाला अर्जुनाचा प्रश्न बरं का, की हे जे 3 गुण आहेत ना, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला जो आहे, या 3 गुणांच्या पलीकडे जो गेलेला आहे, त्याची लक्षणं कोणती आहे, त्याचं आचरण कसं आहे, आणि तो कसा जीवनात वावरतो. कैर्लिङ्गैस्त्रिङ्गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चेतां स्त्रीन्गुणान्नतिवर्तते. हे प्रभो, हे जे 3 गुण आहेत त्यांच्या पलीकडे गेलेला अशाची लक्षणं काय आहेत, त्याचं आचरण कसं आहे, आणि 3 गुणांच्या पलीकडे तो कसं जातो, बाकीचे जात नाहीत. अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा अर्जुनाचा. अर्जुनाने इथे 2-3 प्रश्न विचारले, एकेकाचा विचार करू आपण. 3 गुणांच्या पलीकडे गेलेला त्याची लक्षणं काय आहेत. आता त्याची लक्षणं याच्यासाठी त्यांनी पुढचा प्रश्न, त्याचं कारण, या प्रश्नामध्ये अर्जुनाने 3 प्रश्न विचारले. या श्लोकामध्ये आता उत्तर येणार नाही त्याचं, म्हणून अर्जुनाचे 3 प्रश्न आपण पुन्हा पाहू. 3 गुणांपलीकडे गेलेला त्याची लक्षणं काय, त्याचं आचरण कसं असतं, आणि तो 3 गुणांच्या पलीकडे जातो कसा. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि
प्रवृत्तानि कांक्षती. काय आहे? प्रकाश म्हणजे ज्ञान हे सत्वगुणात असतं. कर्मप्रवृत्ती ही रजोगुणात आहे आणि मोह राग द्वेष तमोगुणात आहे. तर या तीनही म्हणजे हे 3 गुण त्याच्यात काही येत नाहीत का? त्याला घाबरतात काय रजोगुण आणि तमोगुण यायला? आपला भ्रम होतो की हे संतसज्जन लोक असतात ना, तर त्यांच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण नाहीच आहे. पण हा जो देह आहे त्या देहाला गुणधर्म आहेत. हा देह आहे ना, अगदी म्हणजे त्याला करमतच नाही, सारखा उद्योग चालू असतो त्याचा. तर त्याच्यामध्ये मन पण आहे देहाला. आणि कितीही शांत राहायचं, कंट्रोल करायचं वगैरे म्हटलं, अभ्यास केला कितीही, तरी अहंकार आणि दुसरी गोष्ट मन शुद्ध अशुद्ध होणं हे सतत होत राहतं आणि ते मेंटेनच करावं लागतं. अहंकाराला बाजूला काढावं लागतं सारखं आणि मन सारखं शुद्ध करत राहावं लागतं. तर आता त्याच्यामध्ये सुद्धा जो संतसज्जन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे गुण असतात. पण आता तो 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो ते आता विषय चालू आहे आपला. की हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो आहे सत्वगुण. कर्मप्रवृत्ती आहे तो आहे रजोगुण आणि मोह राग द्वेष तो तमोगुण. आता हे जे गुण आहेत हे त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात येतात सारखे. देहाचे गुण म्हणून ते येतात कारण देहाला ते बांधलेले असतात. पण आता त्याला कळलेलं आहे आणि हळूहळू अभ्यासाने आहे ना, आपण जर याच्यापासून अलिप्त होत गेलो तर आपल्याला कोणत्याच गोष्टी बांधत नाहीत बरं का. आपणच ते बांधतो सारखं सारखं, तेच आठवून आपल्याला किती त्रास झाला तरी आपण पुन्हा आठवतो आणि त्रास करून घेतो. असं न करता आपण जर हे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये अंतर्भूत असणार आहेत. कधी कधी तमोगुणाचा खेळ भरपूर चालतो, परंतु आता हा जो सज्जन आहे, संत सज्जन, तो कसा जातो गुणांच्या पलीकडे? तो त्या गुणांकडे लक्ष येत नाही, त्याच्यापासून तो अलिप्त राहतो. म्हणजे काय? जर आता रजोगुण तमोगुण असतील तर हे काय झालं, मला राग कसा आला, असं नाही. तो त्या गुणांचा द्वेष करत नाही. ज्यावेळी जे होईल चुकून समजा चूक झाली आपल्या हातून समजा चूक झाली तर तो शांत राहतो, अलिप्त राहतो त्याच्यापासून, शांतपणे विचार करतो आणि कशातच स्वतःला तो बांधत नाही. याच्यात परत एकच आहे थिअरी की साक्षी होऊन राहणं. गुणांचं प्राबल्य वाढलं. आता एकच एक विषय बोललो आपण की मग आपल्याला काही कळतच नाही, सारखं साक्षी साक्षी म्हणतात असं वाटतं. परंतु गुणांचं प्राबल्य वाढलं, सत्वगुणाचा काही प्रभाव पडत नाही आपल्यावर, चांगलेच गुण आहेत त्याच्यात. परंतु इतर गुणांचं प्राबल्य जर वाढलं आपल्यामध्ये, म्हणजे अरे 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 मला राग यायला नको होता तेव्हा,
सारखं मग तेच नाही. तो त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देत नाही. त्या गुणांचं जरी प्राबल्य असलं तरी तो साक्षी होऊन पाहतो त्याच्याकडे. आणि तो प्रज्ञावान असल्यामुळे नेहमीच तो समचित्त असतो. कशाने फार चिडत नाही आणि कशाने फार डिस्टर्बही होत नाही. तो समचित्ततेने परिपूर्णता येते. मग तो प्रकाश असो, ती प्रवृत्ती असो, तो मोह असो, तो रागद्वेष असो, त्यांचा तो द्वेष करत नाही. हे फार महत्वाचं आहे. त्यांचा तो द्वेष करत नाही. अरे माझ्यातच कसे आले, मी तर ध्यान करतो, असं द्वेष तो करत नाही. समचित्त राहतो आणि नेहमी कुठल्याही परिस्थितीत समचित्त राहिलं की आपलं सामर्थ्य खूप वाढतं. गुणांच्या अतीत होणं म्हणजे काय माहिती का? एका ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय, काट्या कुट्यांचा रस्ता आहे. जमेल तेवढं काट्या कुट्यांना बाजूला करत 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 पुढे जायचं आणि ते ध्येय गाठायचं. आवश्यक ते महत्वाचं काम करायचं. अंधार व्हायच्या आत काट्या कुट्यांच्या जंगलातून आपल्याला पार व्हायचंय. हे नक्की लक्षात ठेवायचं. हे जे जीवन आहे ना, अडीअडचणींचं जीवन आहे. बघता बघता ती समज येईपर्यंत, कारण पहिले 20 वर्ष तर काही कळतच नाही आपल्याला. पुढे आणखीन 10-15 वर्ष जीवन स्थिर करायचं असतं आणि मग जे दिवस उरतात तेवढेच ते हातात राहतात. जीवन स्थिर करण्यासाठी काट्या कुट्यांचा मार्ग आहे. प्रवासाला निघालोय. आवश्यक ती आपल्याला काय औषधी वनस्पती गोळा करून एका रोगावर एका व्यक्तीला नेऊन पोचवायची आहे. हेच आमचं महत्त्वाचं ध्येय आहे. असं ह्याचाच अर्थ. हे बाकी दुसरं तिसरं काहीही नसून अनंत काट्यांचा मार्ग आहे आमचं जीवन. म्हणजे त्याचं कारण एवढंच की आम्ही आता आहोत. ह्याचा अर्थ आम्हाला देह मिळालेत. ह्याचा अर्थ आम्हाला वासना आहेत. याचा अर्थ आम्हाला कर्तव्य कर्म आहेत. तर मोहाची दुनिया आहे आजूबाजूला, त्यातनं आमच्या वासना घालवायच्या आणि जीवनाचा विकास करायचा आहे. या शरीराचं नष्ट होणं व्हायच्या आत. कारण आत्ता या जीवनामध्ये आपण जे प्राप्त करू तेच कंटिन्यू होतं. आता परत त्यात सांगण्यासारखं काही नाही. आणि तेच कंटिन्यू होऊन त्याचप्रमाणे दुसरा देह मिळतो. म्हणजे किती जन्म आपण ते सोसत राहायचे. हे सगळं समजून घेऊन
गुणांच्या पलीकडे तो जातो कसा, हा मूळ प्रश्न आहे. तो इथेच सोडवू की गुण जे आहेत ते गुणांवरती तो काम करत नाही. ते गुण आहेत, पडले राहू दे त्यांना. आम्हाला काही ऑफिस असतं आणि महत्त्वाची कामं असतात. बाहेर धो 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 पाऊस पडायला सुरुवात होते. एरवी कसं असतं बघा, नको आता, आज खूप पाऊस आहे, आता मी आज नाही करत ते काम, उद्या परवा करीन पाऊस नसताना. आता ते मनावर आहे. पण ज्याला ऑफिस आहे, अरे काहीही हो, बाहेर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याला जायचंच आहे. तशी आमची ड्युटी आहे. गुणांचा प्रभाव शरीरात असो नसो, ज्यावेळी त्याला काही फरक पडत नाही तेव्हा तो गुणांच्या पलीकडे गेलेला असतो. याला म्हणतात गुणांच्या पलीकडे जाणं. म्हणजे गुणांना पॉइंट आऊट न करणं, गुणांना बांधून न घेणं, त्याचा आपल्यावर प्रभाव होऊ न देणं, याचा अर्थ समचित्त राहणं. मला जर आनंद होत असेल, मला जर सुखशांती मिळत असेल तर सत्वगुण आहे. मला जर मोह होत असेल तर मला सत्वगुण आहे. खूप चिडलेला असतो मी आणि मोहच मोह, तर हे बरोबर नाही. तर समचित्त हवं, हे सिक्रेट आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे की गुणांच्या पलीकडे जातो कसा, तो समचित्त राहतो, गुणांचा प्रभाव आपल्यावर पडू देत नाही. नवे नवे जीवनात कशाचाच त्याच्यावर प्रभाव पडत नाही, कारण तो स्वतःला चैतन्य समजतो, पूर्णपणे सामर्थ्यवान. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.